विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करू. सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर विलिनीकरणासंदर्भात मुख्य पक्षांना विश्वासात घेणं आवश्यक. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. आपल्यावर संकट कोसळलं आहे, पण खचून जाऊ नका. तुम्ही जसे आधी काम करत होता त्याच पद्धतीनं काम करा. मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी. सुनेत्रा पवार यांचं जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांना भावनिक आवाहन. पुणे महापालिकेत 5 नगरसेवकांना 1-1 वर्ष विरोधी पक्षनेतेपद मिळणार. स्थायी समिती सदस्य पदही 1-1 वर्ष देणार. मुंबईत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांचा निर्णय. पुणे जिल्ह्यासाठी 1032 कोटींच्या आराखड्याला मान्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दुर्गम भागाच्या विकासावर भर देण्याच्या सूचना. चंद्रकांत पाटलांचा सुनेत्रा पवारांना सल्ला. अजितदादांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता, तो धाक सुनेत्रा पवारांनी निर्माण करावा. ऑनलाईन बैठकीत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. दिवंगत अजित पवारांचा अपघात की घातपात? रोहित पवारांचा संशय. आमदार रोहित पवारांची VSR कंपनीवर कारवाई करून देशातील सेवा बंद करण्याची सरकारकडे मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या लेखामुळे मोठी खळबळ. विलिनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होतं. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकात लेख लिहून शशिकांत शिंदेंनी मांडली भूमिका. चंद्रपुरात डील होणार हे राऊतांना आधीच माहीत होतं. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. तर देशपांडेंकडून राऊतांचा सुपर प्रवक्ता असा उल्लेख करत टीकास्त्र. ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या एका खोक्याचा पुरावा देणार. संदीप देशपांडेंचं ट्विट करत हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. निवडणुकीतील अपयशाचं कारण शोधण्याचे दिले आदेश. नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना. मुंबईत लवकरच होणार शिवसेनेचा मेळावा. मेळाव्यात विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार सत्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर. राज्य नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आराखडा. पुण्यात सुनेत्रा पवारांची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आलेल्या सदस्यांसोबत बैठक पार. निकालानंतर आमची पहिली भेट. आजची बैठक आम्हाला ऊर्जा देणारी. अजित पवारांचे राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मला माहित नाही, मात्र जुन्नर तालुक्यात आम्ही एकत्रित वाटचाल करणार. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार अतुल बेनकेंचं वक्तव्य. बैठकीत सुनेत्रा पवारांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही अजितदादांचे प्रतिबिंब सुनेत्रा पवार यांच्यात पाहतो. नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या. आमदार अतुल बेनकेंनी बैठकीबद्दल दिली माहिती. अजित पवार माझे चांगले मित्र होते, ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते, असं म्हणत अभिनेता नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरेना. लवकरात लवकर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडावा. सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होतीये भावना. राहुल गांधींची भाजपला भीती का वाटते? भाजपने देशाला विकलंय. निशिकांत दुबेंचा प्रस्ताव मंजूर होतोय तर हुकुमशाही आली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल. मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबी कडून मोठी कारवाई. एसीबीने फक्त फांद्या छाटू नयेत, बुद्ध्यांवर घाव घालावा. कारवाईवर ठाकरे सेना नेते अंबादास दानवेंचं ट्विट. सभागृहात आसन व्यवस्थेवरून झालेल्या गोंधळावर महापौर रितू तावडे यांनी बोलावली बैठक. सर्वपक्षीय गटनेत्यांची पालिकेत बैठक. भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. चंद्रपुरातील युतीत उद्धव ठाकरेंची भूमिका नाही. चंद्रपुरातील लोकांनी हा उद्योग केलाय. चंद्रपूरसाठी वेट अँड वॉचची भूमिका. थोडं थांबा. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये दुफळी झाल्यानं काही घडामोडी घडल्या. परभणीत आमचा महापौर केला त्याबद्दल आभार. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. तर परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम. शिंदेंना माहीत आहे का? शिंदेंनी परभणीवरून केलेल्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. नरहरी झिरवाळांच्या कार्यालयावर एसीबीचा छापा. झिरवाळांबद्दल अनेक गोष्टी मला माहिती. लाचलुचपत विभागाने ज्यांना पकडलं ते किरकोळ लोक. छाप्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. कोल्हापूर मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया सुरू. नगरसेवक पदासाठी कार्यकर्त्यांची फिल्डिंग. मंगळवारी भरणार अर्ज. नाशिक मनपाच्या स्थायी समितीसाठी सोमवारी सभा. 16 जागांसाठी इच्छुकांची धावपळ वाढली.
पक्षाच्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू. महापौरांच्या गटनेत्यासोबतच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग. बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताना आब राखा. आम्हा शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. ठाकरे सेनेच्या अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला इशारा. बुलेट ट्रेनला झालेल्या उशिराला ठाकरे सेना जबाबदार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप. महाराष्ट्राला दुसऱ्या राज्याच्या फायद्यासाठी आपल्यावर लादलेली बुलेट ट्रेन नको. निर्मला सीतारामन यांना आदित्य ठाकरेंचं उत्तर. पुण्यातील भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरण उच्च न्यायालयाकडून एकनाथ खडसेंना दिलासा. आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाची स्थगिती. 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघू. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना खोचकटोला. जयंत पाटील हे राजकारणातील शकुनी मामा. सदाभाऊ खोतांनी व्यक्त केलं होतं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी समितीच्या रचनेत बदल. ऍक्शन टेकन रिपोर्टसाठी हालचालींना वेग. सुग्रीव धपाटेंची चौकशी समितीत नियुक्ती. भाजपच्या नव्या कार्यकारिणी निवडीला मुहूर्त कधी लागणार. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीची प्रतीक्षा. राज्यातील भाजप नेते 8 महिन्यांपासून पदासाठी प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरात स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच. मंत्री खासदार आमदारांच्या आतपेष्टांना संधी न मिळण्याची शक्यता. 5 जागांसाठी 150 इच्छुकांची चुरस. मंत्रालयात मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई. लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरंगेला अटक. उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे पारा चढणार. पुढील 3 दिवस ठाणे मुंबईकरांसाठी त्रासदायक. पारा 36 ते 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. सोन्या चांदीच्या दरात वाढ. रोज गोल्डच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्णनगरीत रोज गोल्डचे आकर्षक दागिने दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबांना मोठी मागणी वाढल्यानं दरात किमतीतही वाढ. विवाहित जोडप्यांमध्ये खरेदीचा उत्साह. कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांचा जीवघेणा प्रवास. आजही डोंबिवलीत लोकल वेळेवर नाही. परिणामी प्रचंड गर्दी. लोकल फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. 16 दिवसात 6.40 लाख प्रवाशांनी केला प्रवास. दररोज सरासरी 40,017 प्रवासी लाभ घेत असल्याची माहिती. लोकलमध्ये स्टुडंट कोर्टचा प्रस्ताव. 14 वर्षांपासून सरकारकडे धूळ खात. विद्यार्थ्यांना लोकल डब्यात राखीव आसन व्यवस्थेचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित. MMRDAचा बीकेसीत पॉड टॅक्सी प्रकल्प. पॉड टॅक्सीसाठी बीकेसीतील 499 झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे नोंदवला आक्षेप. वर्ध्यात नवीन ई-रिक्षा नोंदणीसाठी चारित्र्य पडताळणी अनिवार्य. कागदपत्रे नसल्यास नोंदणी होणार नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाकरता महाराष्ट्रासाठी 15,385 कोटी रुपयांची तरतूद. 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प बांधकामात. टीसीमुळे वाचला महिला प्रवाशाचा जीव. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून महिला प्लॅटफॉर्मवर पडली. कुर्ला स्थानकात घडली घटना. प्रसंगावधान राखत टीसी जॉन पॉल यांनी महिलेचा जीव वाचवला. नागपुरातील उड्डाणपूल थेट घराच्या खिडकीपर्यंत. उड्डाणपूल बांधून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न फसला. उड्डाणपुलाच्या बांधकामाचं नियोजन का केलं नाही. त्रस्त नागरिकांचा सवाल. यवतमाळमध्ये स्मार्ट मीटरसाठी जनजागृती अभियानांतर्गत महावितरणची शहरात पदयात्रा. स्मार्ट मीटरबाबत असलेल्या शंका दूर करण्यासाठी नागरिकांशी साधला संवाद. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं शहरात स्वच्छता अभियान. 500 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून पंढरपूरची स्वच्छता अभियानातून 8 वर्षांपासून बंद असणाऱ्या उद्यानाला मिळालं पुनर्जीवन. भंडाऱ्यात पोलीस भरती दरम्यान स्टेरॉइड इंजेक्शन टाळण्याच्या सूचना. पोलीस भरती प्रक्रियेत येणाऱ्या मुलांच्या बॅग काटेकोरपणे तपासा. महासंचालकांच्या सूचना. वर्ध्यात 134 पोलीस शिपाई भरतीच्या पदांसाठी शारीरिक चाचणी. 700 उमेदवारांपैकी 576 उपस्थित. 404 उमेदवार मैदानी चाचणीत पात्र. आरटी प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता. शासनाच्या आदेशानुसार प्रति विद्यार्थी 17,670 रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार. 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या MBA CET परीक्षांसाठी 7 लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. उच्च आणि वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमांना अधिक प्रतिसाद. मुंबई उच्च न्यायालयानं अतिक्रमणाच्या मुद्द्यावर मनपाची कानउघडणी केली. मनपा प्रशासन खडबडून जागं. कांदिवलीत महापालिकेनं बुलडोझर कारवाई सुरू केली.
राज्यासह मुंबईतील विविध भागात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण, महाराष्ट्र बांगलादेशी मुक्त आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर लोकशाहीचं अभियान. मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी, कारवाई दरम्यान पालिकेच्या पथकावर धावून गेले. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. उल्हासनगरमध्ये मालमत्ता कर थकदारांवर पालिकेची कारवाई, अनेक थकबाकीदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाची कठोर भूमिका. सोलापुरात शासकीय रुग्णालयातील MRI मशीन 7 महिन्यांपासून बंद, मशीनची वैधता संपूनही मशीन काढण्यास शासनाची मनाई. नांदेडमध्ये गरोदर मातांच्या आरोग्यासाठी किरोडा ग्रामपंचायतीचा पुढाकार, गरोदर मातांसाठी डोहाळ जेवणाचा उपक्रम, साडी चोळी भेट देत सुकामेवा आणि फळांची ओटी भरून करण्यात आला सन्मान. वर्ध्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू करण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत खासदार अमल काळे यांनी केली मागणी. निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठी करार, पाटबंधारे विकास महामंडळ आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करार. हिंगोलीत जिल्हा परिषद मैदानावर मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन, प्रदर्शनीमध्ये महिला उद्योजकांना चालना मिळण्यासाठी विविध स्टॉल्सची उभारणी. कोल्हापूरच्या गडहिंग्लज बस स्थानकाजवळ चालकाचं लक्ष नसल्याने एसटीची महिलेला धडक, धडकेत महिला गंभीर जखमी, महिला एसटी खाली जाता जाता बचावल्याचा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत चित्रित. वाशिममध्ये शासकीय सेवा सुलभ वेळेत मिळवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत, लोकसंख्येच्या तुलनेत केंद्रांची संख्या अपुरी ठरत असल्यानं राज्य शासनाकडून केंद्र वाढण्याचा निर्णय. वाशिममध्ये ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम अडचणीत, शासनाकडून मिळणारं अनुदान अपुरं ठरत असून बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी चिंतेत, मोफत रेती उपलब्ध करून देण्याची शासनाकडे मागणी. पायलटने जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केला, इंधन पुरवठा बंद केल्यानं विमान अपघात, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर. भंडाऱ्याच्या वैनगंगा पुलाची दुरवस्था, लोखंडी जॉईंटची वेल्डिंग तुटल्यानं प्रवाशांचा जीव धोक्यात, वैनगंगा नदीवरील पूल प्रवाशांसाठी धोकादायक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागाच्या बोगस वर्क ऑर्डर प्रकरणी चौकशी समिती स्थापन, 10 ते 12 ऑर्डर तपासण्यात आल्या असून एक ऑर्डर संशयास्पद, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. पुणे पालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई, कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा, अनधिकृत बांधलेले बांधकामे, पत्र्याचे शेड, इतर आस्थापन जमीनदोस्त. बांगलादेशींवर कारवाईसाठी मुंबईत नवा प्रयोग, मुंबईत जनसुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार, बांगलादेशी शोधून काढण्यासाठी समिती, मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रस्तावाला हिरवा कंदील. 2008 मध्ये मनसैनिकांकडून उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी वांद्रे कोर्टात होणार सुनावणी, या प्रकरणी वांद्रे कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष. पुण्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून विशेष मोहीम, सराईत गुन्हेगारांची परेड काढून कडक इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या जैतापूर कॉपी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश, या प्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल, 3 जण निलंबित, विभागीय समितीद्वारे चौकशी करून केंद्र मान्यता रद्द. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला घर बांधून देणार की नुकसान भरपाई देणार, नागपूर खंडपीठाची मनपा आयुक्तांना विचार. जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत अल्पसंख्याक सदस्यांचा विरोध, बहुमताने घेतलेल्या कायदेशीर निर्णयावर मात करू शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. देशात परत या, नाहीतर सुनावणी घेणार नाही, फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांना उच्च न्यायालयाचा दणका, पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राजेंद्र लोढांना अटक, राजेंद्र लोढा हे लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक. राज्यातील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द, गेल्या 13 वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची कामगिरी. नागपूर पालिकेचे 522 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत, पायाभूत सुविधांसोबत 2.5 वर्षांपूर्वीचा पूरग्रस्त निधीही प्रलंबित, पदाधिकारी प्रलंबित निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. अमरावतीतील शेतकरी न्यू सोलर कंपनी विरोधात आक्रमक, नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये एकादशी निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, फुलं आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याला सजावट, भाविकांची मोठ्या प्रमाणावर आळंदी नगरीत गर्दी.
महाशिवरात्री निमित्त चंद्रपूर ते मार्कंडा 3 दिवसीय पदयात्रेला प्रारंभ. महाकाली माता मंदिरातून विधिवत पूजा अर्चना आणि पालखी पूजेनंतर पदयात्रेला प्रारंभ. धाराशिवमध्ये शिवजयंती निमित्त सांस्कृतिक जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार. सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन देखील पूर्णपणे बंद राहणार. शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला प्रारंभ. सकाळी साई खंडोबा मंदिरात महाआरती होऊन परिक्रमेला प्रारंभ. वसईत आयशा कंपाऊंडमध्ये कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. लोणावळ्यात औढे गावच्या हद्दीत डोंगराला भीषण आग. आगीमुळे परिसरात धुराचे लोट. आगीमुळे डोंगरावरील जैवविविधतेचं नुकसान. नाशिकमध्ये 4 चाकी वाहनानं घेतला अचानक पेट. भर रस्त्यात घडलेल्या घटनेनं नागरिकांची धावपळ. आगीत गाडी जळून खाक. गोरेगावमध्ये इमारतीच्या 9व्या मजल्यावर आग. आगीचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. मुंबईतील नौदल डॉकयार्ड परिसरातील कचरा साठवणी विभागात आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. तर जळगावमध्ये 2 कार एकमेकांना धडकून आग लागल्याची घटना. दोन्ही कारमधील तरुण बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.